बुलढाणा लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी नुकतीच अस्मिता विजन न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली आणि इथल्या कार्यपद्धतीचं तोंडभर कौतुक केलंय। बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडी अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी अस्मिता विजनला सपत्नीक भेट दिली आहे। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्याकडून नरेंद्र खेडेकर, अर्चना खेडेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय। लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होती। त्याच्या पूर्वसंध्येला ते पंढरपूर, तुळजापूर दर्शनासाठी आले असता अस्मिता विजन न्यूज चॅनल आणि शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी त्यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलची पाहणी करून कार्यपद्धतीचं कौतुक केलंय। शिवाय राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। तसेच पुढील कालखंडात सोलापूरकरांचे प्रश्न देखील सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी परीस गायकवाड, डॉक्टर गौरी गायकवाड, संतोष गद्दी, शिवम अली, शुभम वाकनी, सद्दाम शेख आदींची उपस्थिती होती। सोलापूर येथील अस्मिता विजन न्यूज चॅनलमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय उद्याचे खासदार आणि बुलढाण्याचे उमेदवार प्राध्यापक खेडेकर साहेब खास करून या सोलापूर नगरीला, या पावनभूमीला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्या निमित्तानं अस्मिता विजन परिवार, अस्मिता ॲग्रो टुरिझम तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सन्माननीय अस्मिता गायकवाड आणि परिवार यांच्याकडून आदरणीय खेडेकर साहेब, त्याचबरोबर सौभाग्यवती खेडेकर या दोघांचं उभयता आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। उद्या 4 तारखेला लोकसभेच्या मतमोजणीची रणधुमाळी सुरू होईल। आजच नव्हे तर गेले ज्या दिवशी तिकीट वाटपाचा कार्यक्रम झाला, ज्यावेळी उमेदवारी घोषित करण्यात आली आदरणीय उद्धव साहेबांकडून, त्याचवेळी प्राध्यापक खेडेकर सरांचा विजय हा निश्चित मानला जात होता। संपूर्ण ग्रामीण भाग असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर असेल, आदरणीय खेडेकर साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला माहिती असणारा हा मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित भरघोस मताधिक्य त्यांना दिलेला आहे। हेच कालच्या आणि आजच्या एक्झिट पोलवरून दिसून आलेलं आहे आणि निश्चितपणानं आमचीही खात्री आहे, सोलापूरकरांची खात्री आहे। अस्मिताताईंनी देखील अनेक वेळा त्या मतदारसंघामध्ये यापूर्वी जाण्याचा योग आला, आम्हालाही जाण्याचा योग आला। ग्रामीण भागातील जनता असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, तर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती निश्चितपणाने त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास टाकणारी जनता आम्हाला दिसली। त्यामुळे निश्चितपणाने आपल्या उमेदवाराचा विजय, महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, यात तीळ मात्र शंका नाही। त्यासाठी त्यांना आजच इन ॲडव्हान्समध्ये सोलापूरकरांच्या वतीनं आम्ही त्यांना शुभकामना देत आहोत। त्यांच्या कार्याला, या पुढच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही गायकवाड परिवार म्हणून असेल, अस्मिता विजन परिवार म्हणून असेल किंवा अस्मिता ॲग्रो टुरिझम, मनोरमा बँक, ह्या सगळ्याकडून भरभरून शुभेच्छा राहतील। यापुढे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा मान, मानका, मस्तक आणि मनगट सशक्त करण्याचं काम यांच्या हातून घडावं अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी आदरणीय अस्मिता गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही या निमित्तानं स्वागत करत। सर्वांना जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धडाडीचे नेते, बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर भावी खासदार म्हणजे उद्याचे खासदार, आज त्या पूर्वसंध्येला ते आपल्याकडे उपस्थित आहेत सोलापूरमध्ये, नरेंद्रजी खेडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या वहिनी अर्चनाताई खेडेकर, या दोघांचंही मी अस्मिता विजन, मनोरमा परिवार, त्याचबरोबर गायकवाड परिवार या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। या नरेंद्र भाऊंना मी अनेक दिवसापासून ओळखते।
त्यांच्या कार्याची प्रचिती आम्ही जेव्हा अंधारेताईंबरोबर तिथे गेलो होतो बुलढाण्याला, खरोखर अतिशय चांगला कार्यक्रम नरेंद्र भाऊंनी आयोजित केले होते आणि तिथे जनमत पण त्यांच्या बाजूने आम्हाला तेव्हाच दिसलं होतं. तेव्हाच आम्हाला कळून चुकलं होतं की ते उद्याचे खासदार आहेत म्हणून, कारण त्या मतदारसंघात फिरत असताना अतिशय चांगलं काम भाऊंनी केलेलं आम्हाला पाहायला मिळालं. त्याचबरोबर लोकांचाही भरघोस पाठिंबा भाऊंना आम्हाला पाहायला मिळाला आणि खरोखरच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या पूर्ण परिवाराच्या वतीने मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करेन की आमचे नरेंद्र भाऊ नुसते खासदारच नाही तर भावी मंत्री होऊ देत केंद्रामध्ये, अशी मी तुळजाभवानीला साकडे करते. त्याचबरोबर आमच्या वहिनी आज इथे आल्यात तर या दोघा पती पत्नींचं मी मनपूर्वक स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सोलापूर येथे अस्मिता विजन तसेच आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या परिवारामार्फत माझा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमचे भाऊ ॲडव्होकेट सुरेशराव गायकवाड, सर्वच त्यांचा परिवार. सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 4 तारखेला मतमोजणी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी बुलढाणा लोकसभेची उमेदवारी केली. अतिशय चांगली निवडणूक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि सुरुवातीपासूनच विजयाची खात्री होती. मागील 36 वर्षाचा माझा अनुभवही जिल्ह्याच्या बाबतीतला होता. मी अनेक पदावर कामही केलेलं होतं. जिल्हा परिषद अध्यक्षही होतो, जिल्हा परिषद शिक्षण बांधकाम सभापती होतो, कृषी उत्पन्न बाजार समितीचाही चिखलीचा सभापती होतो. संघटनेमध्ये सुद्धा अनेक विविध पदं मला मिळाली. परंतु दुर्दैवानं पक्षामध्ये झालेल्या गद्दारीमुळं जे लोक निघून गेले त्यांच्या जागेवर लढून त्यांना गाडून निवडून येण्याचं एक आव्हान आमच्यासमोर त्या ठिकाणी होतं आणि ते आम्ही लिलया पार केलं. हे आता एक्झिट पोलमध्ये दिसतंय. अनेक लोक त्या ठिकाणी विजय होताना दिसतात, परंतु अनेक लोक विजयी होणारे सुद्धा त्या ठिकाणी दाखवल्या जात नाही. याची चर्चा समाज माध्यमामध्ये होत आहे. ब्युरोक्रेसीवर एक दडपण यावं, कुठंतरी जास्त निवडून येणार आहेत ते NDAचे म्हणूनही हे सर्व मॅनेज आहेत असे दिसतं. परंतु 4 तारखेला बऱ्याच जागा महाविकास आघाडीच्या आपल्या राज्यामध्ये येतील आणि देशामध्ये सुद्धा आपलं जे इंडिया गठबंधन आहे त्याच्याही जागा येतील. मी हे 2-4 दिवस शेवटचे आमच्या निकालाच्या आधी देवदर्शन घ्यावं म्हणून या ठिकाणी आज सकाळीच पंढरपूरच्या आलो. पंढरपूरला आज विठ्ठलाचं स्पर्शदर्शन सुरू झालेलं आहे आणि तो सन्मान आज सकाळीच आम्ही त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. भगवंताचे आशीर्वाद मिळाले. संत गजाननाचे आशीर्वाद घेऊन मी शेगावून सुरुवात केली. शिर्डीला रात्री आलो, त्या दिवशी साईबाबांचं सुद्धा दर्शन घेतलं. काल कोल्हापूरला लक्ष्मी आईचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि आज पंढरपूरचं दर्शन घेऊन आता तुळजा भवानीचं दर्शन घेण्याला निघत आहे. या प्रसंगी वाटेतच ज्या सुषमाताई अंधारेंसोबत अस्मिताताई आमच्या जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा त्यांनी ज्यावेळेस आयोजित केली पदयात्रा, त्यामध्ये त्या सम्मिलित झाल्या होत्या आणि 4-5 दिवस आमच्या जिल्ह्यामध्ये होत्या आणि तेव्हाच परिचय आणि त्यांनी आमंत्रण दिलं होतं इथे येण्याचं. आज या ठिकाणी योगायोगानं येता आलं. बरं वाटलं आपल्या सोलापूरकरांसोबत सोलापूरमध्ये येऊन. त्यांनी माझ्या पत्नीचा जो या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल आपल्या गायकवाड परिवाराचं, या ठिकाणी अस्मिता विजन परिवाराचं, सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यामध्ये नुसतं गायकवाड परिवार किंवा अस्मिता विजनच नाही, सोलापूरकरांचे जेही प्रश्न त्या आमच्या ताई आणतील ते सगळेच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे शब्द पुनश्च एक बार आपल्या सर्वच सोलापूरकरांचं, विशेष करून अस्मिता विजन चॅनलच्या सर्व दर्शकांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.